गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? कमेंट करून नक्की सांगा. मी दरवेळेस अशीच म्हणत असते पण कोणी कमेंट करत नाही. कमेंट करत जा यार. सो मी चालली आईसोबत पुन्हा एकदा शेतात चालली. सो तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग एन्जॉय करत राहा. भेटू आपण डायरेक्ट शेतामध्ये. गाईज आम्ही पोचलो, म्हणजे शेतामध्ये नाही पोचलो पण आई इथे गाडी ठेवत आहे कारण शेतामध्ये गाडी नाही येऊ शकत ना. इथे आई गाडी ठेवत आहे. आता बोर नको विचू नका, जे काम आहे जाऊ पण बोर पण घेऊ. बोर पडू नये खाली. आम्ही तेवढ्या दुरून आलो. मी खूप थकली बापरे. ना आता आईसोबत येणार कोणी होतं नाही म्हणून मी आली. सो आम्ही आलो भुलाबाई काकूच्या वावरामध्ये. माझ्या आईची फ्रेंड आहे ती. पिशवीत खुडू का? खुडाच्या कशा म्हणलो? याने खोडून नाही ठेवल्या का ग? हे आपल्याला खुडून कसे ठेवून. हे बघा, याला म्हणते म्हणजे हे गहू आहे. याच्यापासूनच गहू तयार होते. उंबया म्हणजे मला समजत नव्हतं. आता आईने सांगितलं उंबया म्हणजे किती गहूच राहते, त्याला भाजून खा लागते शायद. अच्छा. मी आता इथून जात होती तर मी तर अटकली यार. आता मी कसं काढू? नवीन जीन्स आहे माझा, इथं अटकलो होतं. मी आता चालली आईजवळ कारण मी तिथे एकटी उभी राहून बोर होत होती. यांच्या गोष्टी सुरू आहे इथं. नाही कास्तकाराला भेटतो. जो कास्तकार असेल हे शेतीवाला त्याच्या नावावर जमा होते का? आता एवढी कुरबुळाई आहे ना, कुरबुळाईचा पैसा. हे बघा पुन्हा अटकलं इथं. आपलं काही नाही. आपल्यापासून उलटावं लागतं. मक्का घेते दाबून. आता मक्का द्यायचा आणि पैसे द्यायचे त्याची म्हणले 55,000 द्यायचे आहे. नो आता 30,000 चेक जमा केला. किती वर्षासाठी केली शेती तुम्ही? हा, किती वर्षासाठी शेती केली? हे मा तिसरं चालू आहे. मला तिसरं चालू आहे. बघा, हे मुंबईसाठी आलो आम्ही. आणि यांचं नाव काय? मारुती सुरके. हा, मारुती सुरकेच्या शेतामध्ये आलेलं हवं. त्यांनी आम्हाला प्रेमानं बोलवलं आहे की वानवारीच्या उंबया घ्या म्हणून आम्ही आलेलो आहो. यांचा गहू गारपिटानं पूर्ण झोपलेला आहे. आता काय करणार आहे? शेतकरी लोक काबाड कष्ट करून आपलं कसं तरी उदरपोषण करतात. तरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ना यांच्याकडे. गव्हाला भाव द्यायला पाहिजे. पाला जास्त आहे ना, दाणेच कमी आहे. भाजून होते बस होते. लय घेतलाच आहे. गाडीवर बसता आलं पाहिजे ना ग घेऊन ग. तेवढं लांब जायचं आता आपल्याला. सो आलो आम्ही. उंबया, हरभरा जे काही आईला घ्यायचं होतं ते घेऊन घरी आलो. बापरे, मी ती इतकी थकली. मी काहीच केलं नाही शेतामध्ये जाऊन. ते शेतकरी दिवसभर काम करून किती थकत असेल. मी एवढ्याने थकली. सो मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे पण थोड्या वेळानंतर. सो आतासाठी बाय बाय. माझ्या घराच्या बाजूला ताई राहते. तिच्या मुलीचाच बर्थडे होता. ती मनस्वी नाव आहे. मनस्वी होती झोपून. तर ताईला वाटलं की मला फुगे
फुगवता येते, म्हणून त्यांनी मला घरी बोलवलं. बट मला हे येत नाही, हे ताईला माहीत नव्हतं. इथंही तिच्या घरी आल्यानंतर ताईला माहीत पडलं की मला हे येत नाही. सो मी ट्राय करत होती, पण मला काही हे जमतच नव्हतं. अरे बाप रे मम्मी, इसने तो मुझे डरा ही दिया. मम्मी डरा. हॅपी बर्थडे गर्ल. मला पप्पी दे. पप्पी. किची 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 कुचू कुचू कुचू. अरे बाप रे मम्मी, ये कौन है? देख बड़ी, ये देख बड़ी मम्मी कौन है? तो मेरे को डरा रही है सबसे. गुलू 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 गुलू. चला आता मम्मीकडे जाऊ. ये आता आदा 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 आदा. हॅलो गाईज, मी आले आहे कॅफेमध्ये, कारण मी चालली आता शूट करायसाठी. पेट होती, माझ्या हाताने सांडलं येतं पूर्ण खाली. सांगितलं का ग दिसासाठी? तुम्ही नाव सांगितलं? कोण सांडवली? गलतीनं पडलं यार, गलतीनं पडलं. गलतीनं पडलं माझ्या हातानं. नाव टाकते बिनफालतू. ए पूर्ण खाली सांडलं. एक वेळा सांडवलं तर 10 वेळा सांडवीन असं नाही आहे. कॅमेरा ऑन डाले पाहिजे होता जेव्हा सांडलं. तुला राग नाही आला का? राग नाही आला का तुझं बनवायला? अरे अरे बिंडो कसा आहे बाप्पा. अरे अरे पुसासाठी आहे, पुसणं म्हणून लवकर. माझा फोन वाचला यार खरंच. थंड करायला लागते. थंड करायची टेक्निक पाहिजे, याच्याकडून शिकून घ्या कोणतरी. सांग ना आता, सांग ना. बयाड आहे. सांग ना थंड करायची टेक्निक. खाऊन दाखव बरं. घास. मी कॅमेरा ऑनच ठेवतो, खाशीनच ना तू. राहू दे ना, कॅमेरा पडत होतो. हा, हे दाखवतो लोकांना कशी चिडचिड करते तू माझ्यासोबत. म्हणून हे सब रेकॉर्ड दाखवलं, नाही तर मी आणलाय म्हणून केला कबाडा. कबाडा करते तू हर वेळी. मी टमाटर टाकायचा. किती बयाड आहे ना तू. आतून बोलून स्टिंग शॉट मी इथं आली ह्या लोकेशनवर शूट करायसाठी. ह्या गाडी इकडे पार्क करून जाणार, ह्याच शूट करणार आहे म्हणजे शूट. सो आपण भेटू. माझी शूट कंप्लीट केल्यानंतर आपण भेटू.